सर, आम्ही लहानपणापासून अगदी प्राथमिक शाळेत असतानापासनं बाल शिवाजीपासून शिवाजी इतिहासात म्हणजे पुस्तकांमध्ये शिकत गेलो. शिवाजी कसे होते ते संस्कारातून कसे सांगितलं जातं, शिक्षकांनी शिकवलं सगळं. नंतर शेकडो चित्रपट आले शिवाजी महाराजांवर. नाट्यकृती पण आल्यात. पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे पण करायचे. आणि बहुतांश याच्यात हे दिसलं की मुस्लिमांना म्हणजे जसं अफजल खान असो किंवा त्यांची चिरफाड करणे, त्यांच्यावर हल्ले करणे. पण या नाटकामध्ये जसं तुम्ही म्हणता की हा प्रभावी शो होता, सांगीतिक शो म्हणून, आणि त्यांची मांडणी आणि त्यांचा संवाद जो होता तो संपूर्ण नाटक बघितल्यानंतर अ, असं वाटतं की म्हणजे मनुस्मृती ही डोळ्यापुढे ठेवून हा नाट्यप्रयोग होतो, करण्यात आला की काय, याबाबत तुमचं काय मत आहे? आणि जर असं असेल तर हा, जसं अलीकडेच एक चित्रपट आला राजा शिवाजी म्हणून, अम, रितेश देशमुखांचा, त्यात इतकी कत्तल दाखवली, इतकी म्हणजे हिंसात्मक दाखवलंय सगळं. आणि ठीक आहे, तो म्हणजे त्यांनी सगळ्या बाजू घेण्याचा प्रयत्न केला असला तरी हा शो जो मनाला भिडणारा होता, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्यातला संवाद प्रत्येकाच्या डोक्यात जाऊन त्यांना सत्य जे सांगण्याचा प्रयत्न होत होता. पण असं नाही वाटत का तुम्हाला की उद्देश एक ठेवून ही नाट्यकृती बनवण्यात आलेली आहे? विकास, तुम्ही फार छान प्रश्न विचारला. अनेकांच्या अनेकांना असं वाटू शकतं हा नाट्यप्रयोग पाहिल्यानंतर की हा एक विशिष्ट विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी या नाटकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एखाद्या विशिष्ट विचारसरणीचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि काही लोकांना टीकेचा धनी बनवण्यासाठी या नाटकाचं प्रयोजन आहे. एका बाजूनं हे खरं आहे. कोण्या अर्थानं खरं आहे की सांस्कृतिक लढाई आहे. तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की आपल्या लहानपणापासून आपण ज्या पद्धतीचे शिवाजी ऐकत आलो. मी अतिशय उत्तम वाचन असणारा मुलगा आहे. भरमसाठ वाचायचो. शिवाजी महाराजांवरची बमो पुरंदरेंपासून सगळी त्या काळामध्ये उपलब्ध असणारी चरित्र मी वाचलेली आहे. 10 खंड जे बमो पुरंदरेंचे होते ते वाचलेले आहेत या विषयावरचे. एवढंच नव्हे तर मी वर्ध्यामध्ये माझ्या कॉलेज जीवनापर्यंत राहिलेलो आहे लहानपणापासून. तेथे बमो पुरंदरेंची 10 व्याख्यानं ते स्वतः शिवाजी बनून ज्या पद्धतीनं मांडणी करायचे, त्यांचं 2.5-3 तासाचं ते व्याख्यान असायचं. आणि ते व्याख्यान म्हणजे खऱ्या अर्थाने एक पात्री प्रयोग कम व्याख्यान असायचं. अशी 10 व्याख्यानं ऐकलेली आहेत. विद्या वाचस्पती विष्णूजी क्षीरसागर यांची मला वाटते 7 एक व्याख्यानं शिवाजी महाराजांवरची झाली होती, ती ऐकलेली आहेत. एक कोणी देसाई नावाचे गृहस्थ होते जे स्वतःला किंवा बाकीचे लोकही त्यांना इतिहासकार म्हणत असत, त्यांचीही शिवाजीवरची व्याख्यान ऐकलेली आहेत. अनेक या विषयावरच्या शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या कादंबऱ्या वाचलेल्या आहेत आणि नाटकं पाहिलेली आहे शिवाजी महाराजांवरची. त्या सगळ्यांमधनं एक शिवाजी तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आला होता आणि तो म्हणजे गो ब्राह्मण प्रतिपालक असलेला शिवाजी. माझ्या सुरुवातीच्या आकलनामध्ये शिवाजी महाराज हिंदू द्वेष्टे नव्हते, पण म्हणजे बमो पुरंदरे वाचताना किंवा विद्या वाचस्पती विष्णूजी क्षीरसागर ऐकताना ते मुस्लिम द्वेष्टे नव्हते, पण हिंदू धर्माच्या रक्षणाकरता त्यांनी हिंदू धर्माच्या बाजूनं मुस्लिम धर्माशी लढाई केली आणि मुस्लिम धर्माचा पराभव केला, या पद्धतीची मांडणी त्यामध्ये होती. म्हणजे ते मुस्लिम विरोधी होते. मुस्लिमांसोबत त्यांनी संघर्ष केला, त्यांचा शत्रू मुस्लिम होता, या पद्धतीची एक समजूत सर्वसामान्य माणसांची झाली होती, ती माझीही झाली होती. पुढे मी या विषयांवर बोलायला लागलो, लोकांपुढे हा विषय मांडायला लागलो, या विषयावर व्याख्यानं द्यायला लागलो. त्यावेळेस मला हेच शिवाजी मला माहीत असल्यामुळं, वेगळे शिवाजी माहीतच नसल्यामुळं या पद्धतीची मांडणी मी त्या काळामध्ये करायचो. एका बाजूनं फुले शाहू आंबेडकर मला अतिशय चांगल्या पद्धतीनं माहीत होते. त्यांचे विचार
मी आत्मसात करत होतो, केले होते. त्यांच्या विषयांची मांडणी करत होतो. आणि दुसऱ्या बाजूनं शिवाजी महाराज हे गोब्राह्मण प्रतिपालक आहेत आणि मुस्लिम विरोधी आहेत. द्वेष्टे जरी नसले, आज ज्या पद्धतीनं मुस्लिमांचा द्वेष केला जातो त्या पद्धतीनं नसले तरी ते विरोधी आहेत. या पद्धतीची माझी मांडणी होती. अत्यंत महान शिवाजी आहेत, शिवाजी महाराज महापराक्रमी आहेत, वगैरे वगैरे. रयतेचा राजा हा शब्द वारंवार वापरला जायचा. दांडेकर सुद्धा ते वापरायचे. गोने एवढंच ना, सगळेच वापरायचे रयतेचा राजा. पण रयतेचा राजा म्हणजे राजा जो जनतेची काळजी घेणार आहे. याच्या पलीकडे रयतेच्या राजाचा अर्थ त्या काळामध्ये कोणी लक्षात आणून दिला नव्हता. माझ्या या संपूर्ण काळामध्ये केव्हा मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण यवतमाळला मी सेतू माधवराव पगडी यांचं शिवाजी राजांवरची 2 किंवा 3 व्याख्यानं होती, ती ऐकली. मला आता एक्झॅक्टली आठवत नाही, पण एकापेक्षा अधिक होती. ती व्याख्यानं ऐकत असताना मी जरा हादरून गेलो, कारण त्यांनी फार वेगळ्या पद्धतीचा शिवाजी मांडलेला होता. अरे, शिवाजी केवळ पराक्रमापुरतं मर्यादित नव्हते, केवळ ते राजे नव्हते, केवळ ते मुस्लिम विरोधी लढाई करणारे हिंदू नव्हते, त्यापेक्षा अधिक काही शिवाजी होते. हे त्यातनं डोक्यामध्ये तीव्रतेनं शिरलं. आणि मग त्यांनी जे काही पुरावे दिले होते त्यातले अनेक पुरावे किंवा त्यांच्या मांडणीमधले अनेक मुद्दे ऑलरेडी मला माहीत होते, पण त्या दिशेनं कधी विचार केलेला नव्हता. आता शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा माहीत असल्यामुळे झटकन ती विचारधारा लक्षात आली. आणि त्यानंतर मी त्या पद्धतीनं शिवाजींकडे पाहायला लागलो, त्या पद्धतीनं मांडणी करायला लागलो. आणि ती मांडणी करत असताना मधल्या टप्प्यामध्ये एका ठिकाणी मी हे भाषण दिल्यानंतर एक चांगले अभ्यासक गृहस्थ माझ्यापर्यंत आले आणि ते मला असं म्हणाले की तुम्ही जे बोलतायत ते सगळे गोविंदजी पानसरे कॉम्रेड आहेत, जे कोल्हापूरचे आहेत, त्यांच्या भाषणामध्ये मी ऐकलेलं आहे. म्हटलं अरे वा, आपल्यासारखा विचार करणारा शिवाजींबद्दलचा एक माणूस आहे. पुढे मी अंधश्रद्धेच्या कामामध्ये अतिशय गुंतून गेलो. शिवाजी हा विषय सुटला. लोकही मला मग शिवाजीवर बोलण्यासाठी बोलवत नसत, अंधश्रद्धा निर्मूलन याच विषयावर बोलण्यासाठी बोलवत असत. आणि मग 1988 साली ते पुस्तक प्रसिद्ध झालं आणि सगळ्यात पहिले कोणीतरी ते माझ्या हातामध्ये दिलं आणि मला सगळा अख्खा शिवाजीचा अभ्यास आपण जो शोधत होतो तो एका ठिकाणी सापडल्याचा आनंद झाला. आणि त्यानंतर पुढे जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली किंवा जेव्हा जेव्हा मला शिवाजीवर बोलण्यासाठी बोलावण्यात आलं तेव्हा तेव्हा मी त्या संधीचा उपयोग करून घेतला आणि नव्या प्रकारचा शिवाजी लोकांपर्यंत पोहोचवला. आता इतरांनी वेगळ्या पद्धतीचा शिवाजी मांडण्याचा प्रयत्न केला नाही का? मधल्या काळामध्ये केला असेल, पण तो सर्वसामान्य जनतेपर्यंत किंवा माझ्यापर्यंत पोहोचलेला नव्हता. खऱ्या अर्थानं हा मोठ्या प्रमाणावर पोचायला लागला जयसिंगराव पवार जेव्हा या पद्धतीनं मांडणी करायला लागले. ते अतिशय मोठे इतिहास संशोधक आहेत, या पद्धतीची त्यांना प्रतिष्ठा होती, प्रसिद्धी पण होती. आणि मग त्यांनी ज्या पद्धतीनं मांडणी करायला सुरुवात केली त्यामुळे त्या विषयाची विश्वसनीयता, या पद्धतीचे शिवाजी, जे शिवाजी वेगळे आहेत, जे शिवाजी अत्यंत मानवतावादी आहेत, जे शिवाजी सगळ्या 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणारे आहेत, जे शिवाजी धर्मनिरपेक्ष पद्धतीनं वागणारे आहेत पण अतिशय उत्तम हिंदू आहेत, धार्मिक हिंदू आहेत, या पद्धतीचे शिवाजी आहेत, जे समतेचा विचार करतात, बरोबरीचा विचार करतात, जे सगळ्या माणसांना इक्वली सन्मान देतात, जे अस्पृश्यता मानत नाहीत, जे शिवाजी खऱ्या अर्थानं सगळ्या जातींना इक्वल मानतात, त्या पद्धतीनं त्यांना ट्रीट करतात. म्हणजे त्यांनी आपल्या सैन्य दलामध्ये मुस्लिमांना महत्त्वाची पदं दिलेली आहेत. त्यांचे अनेक सेनापती, त्यांचे अनेक सरदार मुस्लिम आहेत. त्यांचे अनेक सरदार आणि सेनापती, किल्लेदार हे महार राहिलेले आहेत, रामोशी राहिलेले आहेत. ज्या जाती त्याज्य मानल्या जात होत्या, बहिष्कृत मानल्या जात होत्या, अस्पृश्य मानल्या जात होत्या, त्याही लोकांना त्यांनी इक्वल सन्मान दिलेले आहेत. हे सगळं चित्र जेव्हा समोर यायला लागलं, ही मांडणी नंतरच्या टप्प्यांमध्ये व्हायला लागली. त्यामध्ये मलाही जमेल तेवढा वाटा मी उचलत होतो. पण ही प्रामुख्यानं गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकामुळे ती जास्त अधोरेखित झाली आणि कदाचित त्यामुळेच त्यांचा पुढच्या काळामध्ये खून झाला. कारण महाराष्ट्रामध्ये शिवाजीचा दीर्घ काळापासून, गेल्या 100 वर्षांपासून का असेना, शिवाजींचा उपयोग हिंदू धर्मरक्षक आणि मुस्लिम विरोधी या पद्धतीनं ताकदीनं करण्यात आला होता. त्या काळातल्या शिवसेनेनं सुद्धा याचा उपयोग करून घेतला होता. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं असेल किंवा आठवत असेल आता की मराठवाडा नामांतर आंदोलन जे झालं त्यामध्ये शिवाजीचा या कामाकरता उपयोग करून घेण्यात आला होता. मराठवाड्यामध्ये सरळ सरळ 2
प्रचंड मोठी जातीय दरी निर्माण झाली होती. एक आंबेडकरवादी म्हणजे अस्पृश्य आणि शिवाजीवादी म्हणजे सगळेच्या सगळे मराठा आणि बहुजन, या पद्धतीची दरी, त्यातनं ती मारकाट आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरचा जो काही हिंसक उद्रेक झाला मराठवाड्यामध्ये, त्यामध्ये शिवाजीचा मोठ्या प्रमाणावर वापर झालेला आहे. हिंदू मुस्लिम दंग्यांमध्ये शिवाजींचा मोठा वापर झालेला आहे. पण शिवाजीचे अत्यंत महत्वाचे सेनापती हे मुस्लिम होते, याचे उल्लेख यायचे. असं नाही की बमपुरंदरी आणि या सगळ्या लोकांनी या गोष्टी लपवूनच ठेवल्या. त्याचे उल्लेख यायचे, पण ते उल्लेख असे असायचे का असं इतर सैनिक असतात त्या पद्धतीने हे पण एक सैनिक आहे. त्यातनं जास्तीत जास्त इम्प्रेशन एवढं द्यायचं की शिवाजीच्या एकूण सैन्यामध्ये बाबा 100 लोक आहेत, त्यामध्ये एखादा मुस्लिम सुद्धा आहे, एखादा बाकीच्या कमी जातीतला माणूस सुद्धा आहे, या पद्धतीचं इम्प्रेशन द्यायचं. कारण त्याला महत्व दिलं जायचं नाही. कारण त्या काळाच्या तुलनेमध्ये ज्या काळामध्ये मनुस्मृतीचा एवढा मोठा पगडा होता, प्रचंड पगडा होता, त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी अस्पृश्यता न पाळणं, त्या काळामध्ये शिवाजींनी सगळ्यांसोबत सहभोजन करणं, सवंगड्यांसोबत, वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांसोबत, कोणत्याही आपल्या मावळ्याच्या घरामध्ये जाऊन जेवणं, हे सगळे जे प्रकार त्यांनी केले ते अतिशय क्रांतिकारक प्रकार होते. पण त्याची दखल या लोकांनी घेतली नव्हती, त्याला त्यांनी एवढं महत्व दिलं नव्हतं. फक्त हे उल्लेख येतात की 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेतलं. पण ते सोबत घेणं म्हणजे नेमकं काय होतं, त्या काळात ते किती कठीण होतं, या पद्धतीची मांडणी त्यातनं आली नव्हती. ती नंतरच्या काळामध्ये यायला लागली. त्यामुळे सरळ सरळ महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारचे शिवाजी समोर यायला लागले. एक गोब्राह्मण प्रतिपालक आणि दुसरा पुराव्यांच्या आधारावर हे असे शिवाजी, जे मी आता म्हणतो आहे, आपल्या घटनेमधली जी 3 मूल्य आहेत महत्वाची, बंधुता, स्वातंत्र्य, समता आणि न्याय, जो या भारतामध्ये कधीच नव्हता सामान्य माणसांना, ते न्याय देण्याचं काम शिवाजीराजांनी केलं. त्यांनी रांझा पाटील, त्यांचा स्वतःचा नातेवाईक असणारा, एका स्त्रीवर बलात्कार करतो म्हणून सरळ सरळ त्याला मुसक्या बांधून आणवलं. त्यानंतर त्याला अक्षरशः हातपाय तोडले त्याचे. दुसरा जर अतिशय बेळवळचा किल्ला आहे, त्या किल्ल्याची सरदारीण एक देसाई नावाची स्त्री होती आणि सकुजी गायकवाड नावाचा त्यांचा अतिशय मोठा सेनापती होता. त्यांनी त्याच्यावर सोपवलं होतं की तुला हा किल्ला सर करून आणायचा आहे, आणि तो किल्ला सर करणं अतिशय कठीण मानलं जात होतं. आणि या बाईचे पती वारल्यानंतर ती स्वतः किल्लेदारीण झाली आणि तिने अतिशय शर्थीनं 40 दिवसांपर्यंत काहीतरी तो लढा तिने दिला. सकुजी गायकवाडांनी सुरुवातीला निरोप पाठवला होता की तू माझी बहीण आहे, राखी आहे, किल्ला माझ्या स्वाधीन कर, मी तुझ्या नखाला हात लावणार नाही, सगळं काही सुरक्षित राहील, फक्त किल्ला माझ्या स्वाधीन करून दे. पण ती शूर स्त्री, तिने ते मान्य केलं नाही आणि ती लढली. तिने 40 दिवसपर्यंत आपल्यासोबत लढाई दिली. याचा एवढा मोठा राग सकुजी गायकवाडांना आला की त्यांना माहीत होतं की शिवाजीराजांना हे चालत नाहीये. शिवाजीराजांच्या राज्यामध्ये युद्धनीतीमध्ये स्त्रियांवरचा अत्याचार खपवून घेतला जात नाही. तरी त्यांना इतका राग अनावर झाला की जिला बहिणीची राखी पाठवली होती त्या स्त्रीवर त्यांनी बलात्कार केला. शिवाजीराजांना ते कळल्यानंतर त्यांनी त्यांना त्यांचे आधी डोळे काढले आणि आयुष्यभराकरता जेलमध्ये टाकलं. म्हणजे ज्या माणसाने एवढ्या पराक्रमाने शर्थीने तो किल्ला ताब्यामध्ये घेतला, जो शिवाजीराजांचा आवडता सेनापती आहे, त्यालाही कायद्यापासून त्यांनी सूट दिली नाही, आपल्या नैतिक मूल्यांपासून सूट दिली नाही, त्याला आतमध्ये पाठवलं. हे जे संपूर्ण शिवाजी आहेत, ज्या काळामध्ये स्त्रियांवरचा अत्याचार करण्याची मुभा सगळ्या सैनिकांना असे, उलट त्यांचं ते बक्षीस असायचं. सैनिकांचं जीवन किती कठीण आहे, रोज लढाया करतायत, केव्हा मरतील याची गॅरंटी नाही आहे, उद्या घरी जिवंत परतील याची गॅरंटी नाही आहे. अशा काळामध्ये नवा प्रदेश प्राधिकरण केला की त्याची लुटालूट करायची. त्यातला काही भाग सैनिकांनी स्वतःकडे ठेवायचा, काही भाग राजाकडे द्यायचा आणि मिळेल त्या स्त्रीवर बलात्कार करायचा आणि त्यातल्या आवडलेल्या स्त्रियांना उचलून घ्यायचं आणि त्यांना आपल्या नाटकशाळेमध्ये किंवा बटकिनी बनवायचं. ही परंपरा संपूर्ण भारतभर होती, नव्हे ही जगभर परंपरा या पद्धतीची होती. या परंपरेला छेद देणारा हा पहिला राजा आहे शिवाजीराजा, ज्याने आपल्या सैनिकांना पूर्णतः बंदी घातली की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही कोणत्याही स्त्रीवर बलात्कार करायचा नाही, तिच्यावर अत्याचार करायचा नाही, लुटालूट करायची नाही राजाच्या आदेशाशिवाय. जर समजा राजाने आदेश दिला असेल तर जी काही लूट तुम्ही करणार असाल ती सगळीच्या सगळी राजाच्या खजिन्यात जमा होईल, तुमच्या व्यक्तिगत ठेवायची नाही.
म्हणूनच त्याला आपण नेहमी म्हणतो की राजांचा आदेश होता की शेतकऱ्याच्या दाण्याला सुद्धा, एखाद्या कणसाला सुद्धा हात लावायचा नाही, असा स्पष्ट आदेश राजाचा होता. कारण त्या काळामध्ये ही सारखी लुटालूट चालत असे, ती राजाने बंद केली. हे एवढं क्रांतिकारक काम करणारा राजा, म्हणजे आजच्या काळामध्ये ज्याला आपण कल्याणकारी राज्य म्हणतो, राज्यघटनेच्या भरोश्यावर निर्माण झालेली आपली लोकशाही आहे, त्यामध्ये या सगळ्या ज्या कल्पना आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या कल्पना त्या काळामध्ये राजांनी प्रत्यक्ष केवळ अंमलात आणल्या, नव्याने राबवल्या आणि त्या ताकदीनं अंमलात आणण्याची प्रक्रिया निर्माण केली. साधी जमीनदारी प्रक्रिया बंद करून टाकली, वतनं बंद करून टाकली. वतनदारांना राजाच्या खजिन्यातनं पैसा दिला जायचा, त्यांना वसुली करण्याचा अधिकार ठेवला नाही. वसुली राजाचे सैनिक करायचे, म्हणजे राजाचे अधिकारी करायचे. आणि शिवाजी राजांचे अधिकारी वसुली शेतकऱ्याचा जो काही शेतसारा ठरलेला असेल त्यानुसार वसुली करायचे, त्यातही दुष्काळामध्ये माफी द्यायचे. एवढंच नव्हे तर एखादा शेतकरी नव्यानं जर शेत करत असेल तर त्याला मदत करायचे. त्याच्याकरता त्यांनी कायदा तयार केला होता, नियम तयार केले होते. त्याच्या आधारावर त्या शेतकऱ्याला काही वर्ष शेतसारा भरावा लागत नसे, उलट राजाकडनं कर्ज मिळत असे, ते टप्प्याटप्प्यानं त्याला फेडण्याची मुभा मिळत असे. ही सगळी कल्याणकारी राज्याची जी कल्पना आजच्या काळामध्ये लोकशाहीमध्ये आपण समजून घेतो आणि अंमलात यावी अशी अपेक्षा करतो, ती त्या काळामध्ये 400 वर्षापूर्वी 16व्या शतकामध्ये शिवाजी राजांनी प्रत्यक्ष अंमलात आणली होती, जी कुठेच नव्हती. आणि म्हणून शिवाजी राजांना रयतेचा राजा म्हटलं जातं, शिवाजी राजांना अत्यंत अलौकिक महत्त्व दिलं जातं. हे सगळी त्यामागची कारणं आहेत. पराक्रमी असा विषय करणार असाल तर तुम्हाला अनेक पराक्रमी माणसं या देशामध्ये दिसतील. राज्य म्हणाल तर शिवाजी राजांचं राज्य इतकं मोठं नव्हतं, त्यापेक्षा मोठं राज्य असणारे अनेक राजे या आपल्या भारतामध्ये होऊन गेलेले आहेत. पण शिवाजी सारखा कोणीही राजा झाला नाही. शिवाजी हा एकमात्र अपवाद राजा आहे, ज्यांची कोणासोबतच तुलना होऊ शकत नाही. इतका हा क्रांतिकारक माणूस जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम, हे जे या परंपरेनं, नव्या परंपरेनं, ज्याला तुम्ही शाहू फुले आंबेडकर परंपरा म्हणा, पुरोगामी परंपरा म्हणा, हे जे काम चालवलेलं आहे ते अत्यंत प्रभावीपणे किरण माने यांनी त्यांच्या नाटकातनं लोकांपर्यंत पोहोचवलं. आता नाटकाच्या खूप मर्यादा असतात, त्याला एक संवादाची मर्यादा असते, पण त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं ते लोकांपर्यंत पोहोचवलं. तुम्हाला दिसेल, तुम्ही भारतभरामध्ये जर किल्ले पाहत हिंडला तर तुम्हाला वाटेल भारतातले एवढे मस्त मस्त किल्ले आहेत, मोठाले किल्ले आहेत. दक्षिणेतले किल्ले घ्या, इकडे मध्य प्रदेशातले किल्ले घ्या, राजस्थानमधले किल्ले घ्या, त्या तुलनामध्ये महाराष्ट्रातले किल्ले किती चिल्लर आहेत. हे कसले किल्ले असं आपल्याला वाटतं त्या तुलनेमध्ये जर आपण पाहिलं. राजांनी कधीही बळीजाबावर स्वतःवर खर्च केले नाहीत, हे शिवाजी राजांचं सगळ्यात मोठं महत्वाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. अत्यंत कमी स्वतःवर खर्च करणं, आवश्यक आहे तेवढाच खर्च करणं, हे अधोरेखित करण्यासाठी लक्ष्मण मानेने किती सुंदर उपयोग करून घेतला शिवराज्याभिषेकाचा. शिवराज्याभिषेकावर त्यांना कोणत्या कारणासाठी अतिरिक्त खर्च करावे लागले, किती किती खर्च करावे लागले, याची आकडेवारी सोबत त्यांनी मांडणी करत गेले. आणि दुसऱ्या बाजूनं इतक्या सुंदर पद्धतीनं तो मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवला की जो शिवाजी शेतकऱ्यांच्या कणसाला सुद्धा हात लावू देत नव्हता, भाजीच्या देठाला हात लावू देत नव्हता, इतका काटकसर करणारा जो शिवाजी होता, तो शिवाजी एवढ्या मोठ्या प्रमाणावर या संपत्तीची उधळपट्टी का करत होता? कारण त्याला शिवराज्याभिषेक करून घ्यायचा होता. तो का करून घ्यायचा होता? कारण त्याला लोकमान्यता मिळवायची होती, धार्मिकदृष्ट्या त्याला अधिकार प्राप्त करायचे होते. आणि ते सहजासहजी त्या काळातले मनुवादी लोक, म्हणजे ब्राह्मणवादी लोक मिळू देत नव्हते. आणि तो संघर्ष अतिशय उत्तम पद्धतीनं त्यामध्ये त्यांनी व्यक्त केलेला आहे. हा सांस्कृतिक संघर्ष आहे. त्यामुळे तुम्ही त्याला असं म्हणू शकता की हा प्रचारकी झालेला आहे, पण तो प्रचारकी असला तरी सत्यावर आधारित आहे, खोट्यावर आधारित नाही. ज्या माणसाची शिवाजीराजांची आयुष्यात कधी भेटच झालेली नाही, असे रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु आहेत असं सांगण्याचा अट्टहास करणारी ही मांडणी नाही. पूर्ण पुराव्यांच्या आधारावर केलेली ही मांडणी आहे. त्यामुळे ही मांडणी अत्यंत सशक्त आहे.
आणि ही जी सांस्कृतिक लढाई आहे, ही लढाई दीर्घकाळापासून या देशामध्ये लढली जाते आहे. शिवाजी राजांना ती किती ताकदीनं लढावी लागली, त्याकरता त्यांना किती भोगावं लागलं, किती त्रास सहन करावे लागले, हे सगळं या नाटकामध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं समोर येतं. त्यामुळे भारतामधला चातुर्वर्ण्य मनुवादी विचारसरणी किती घातक होती हे अतिशय प्रकर्षानं लोकांपर्यंत पोचतं. आणि त्यामुळं कदाचित आजच्या आपल्या राज्यघटनेचं महत्त्व अतिशय उत्तम पद्धतीनं लोकांपर्यंत अधोरेखित होतं. आणि हा जो आता सध्या सांस्कृतिक संघर्ष अधिक तीव्र झाला, त्याचं कारण सध्याची जी केंद्रामधली राजवट आहे, महाराष्ट्रामधली राजवट आहे, ती राजवट ही त्या गोष्टींची आठवण करून देणारी राजवट आहे. मनुस्मृती त्या पद्धतीनं नव्हे पण नव्या पद्धतीनं आणणारी ही राजवट आहे. आणि म्हणून हा संघर्ष अत्यंत महत्त्वाचा आहे, मोलाचा आहे, अत्यंत ताकदीचा आहे. आणि तो किरण माने यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं पुढे चालू ठेवला. त्यामुळे माझ्यासारख्या सगळ्याच माणसांना या गोष्टीचं प्रचंड एका बाजूने अभिमानही वाटतो, दुसऱ्या बाजूने खूप कौतुकही वाटतं.